आज मला रसमलाईच्या केकची ऑर्डर होती आणि ही ऑर्डर मोठी म्हणजे 3 kgचा रसमलाई केक होता. तर म्हटलं जरा क्वांटिटीमध्ये आहे तर रसमलाई आपण घरीच बनवू. त्यामुळे मी ही जी रसमलाई आहे ती मी घरी बनवलेली. तर ह्याच्यासाठी जे दूध आहे ते मी त्याच्यामध्ये केसर ड्रायफ्रूट्स टाकून एका बाजूला ठेवलेला आणि ह्याच्यामध्ये मी विनेगर टाकलेलं दुधामध्ये. तर हे आपलं रेडी झालं पनीर. तर ह्याला एकदम बारीक करून त्याचे रसमलाईची गोळे करून घ्यायचे आणि हे केकसाठी मी पूर्ण जी रसमलाई होती ती बारीक करून घेतली आणि त्याचं जे मिल्क आहे ते वेगळं केलं, कारण की ते सोकिंगमध्ये यूज करायचं, त्याच्यामध्ये टेस्ट खूप भारी येते. आणि इकडे मी प्रॉपरली मॅमने जसं मला सांगितलेलं कलर कॉम्बिनेशन फ्लॉवर आणि फ्लॉवरमध्ये जरा कन्फ्यूज होते, त्यामुळे मॅमला मी खूप सारे फ्लॉवरचे फोटो पाठवलेले. आणि हे माझ्या आजचे केकचे ऑर्डर होते. हा आहे फर्स्ट पार्ट. सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला अजून खूप नवीन डिझाईनचे केक दाखवे, तर तुम्ही नक्की बघा. आणि इकडे मी जे कलर कॉम्बिनेशन होतं ते खूप भारी वाटत होतं. साधा सिम्पल केक होता पण खूप छान होता एंगेजमेंटसाठी. मग तो मी डिलेव्हरी केला आणि डिलेव्हरी केल्यानंतर हा पण केक लगेच मला न्यायचा होता, तर ते मी त्याला स्प्रे मारून घेतला आणि हा केकचा फायनल लुक तुम्हाला उद्या